नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काही प्रश्न कंटिन्यू करता करता आपली मध्येच लाईट गेली होती, मोठा प्रॉब्लेम झाला पब्याव। तर ह्या जो प्रॉब्लेम झाला याचा आपल्याकडे सोल्युशन ऑलरेडी होतं, पण काय झालं, आपली रेकॉर्डिंग तिथं थांबली, लाईट गेली, रेकॉर्डिंग थांबली। टेन्शन घ्यायचं नाही, कमी जरी त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये प्रश्न झाले असले तरी तो राहिलेला एक प्रश्न आपला जो होता 32 नंबरचा, हा या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी कंटिन्यू करणार आहे आणि इथून पुढचे प्रश्न तुला याच्यामध्ये भेटणार आहेत। तर व्हिडिओ बघता असताना तू जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कर। जो बघ आता प्रश्न आपला राहिला होता 30 नंबरचा, हा जो नोट शब्द आहे हा अशा पद्धतीने लिहिला होता। म्हणजेच काय करायचंय, एकदा लिहून घ्यायचंय। NOTE हा शब्द कसा लिहिलेला आहे, समोर लिहिलेला आहे OQWY, बरोबर आहे। त्यानंतर विचारलंय काय, बुक शब्दासाठी काय येईल, BOOK याच्यासाठी काय येईल हे आपल्याला काढायचं आहे। एक गोष्ट इथं लक्षात द्यावी लागेल आपल्याला, ती म्हणजे अशी की या ठिकाणी काय केले आपल्याला, बघा यांच्या नंतर लगेच पी येतो, आता ओ च्या नंतर एक अक्षर सोडून क्यू येत आहे आणि टी च्या नंतर दोन अक्षर सोडून डब्ल्यू येत आहे आणि ई च्या नंतर तीन अक्षर सोडून आय येत आहे। बघ तू एकदा तुला एबीसीडी मध्ये कळून येईल, इथं 0 अंक सोडलाय, लगेच पुढचा घेतला, इथे एक अक्षर सोडून, इथं दोन अक्षर सोडून, तीन अक्षर सोडून पुढचे अंक घेतलेत, बरोबर आहे। तर तसंच आता आपल्याला बी च्या नंतर काय येतो, बी च्या नंतर येत आहे डी। अरे यार, लाईट गेली परत, काय करायचं लाईटला, आपले काय व्हिडिओ लेक्चर्स कंटिन्यू होत येते का नाही। बरोबर, टेन्शन घेऊ नका, धक्काबुक्की करू नका, आपण लगेच कंटिन्यू करतच आहोत पुढचं लेक्चर्स। तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही, तुमचे प्रमोद सर तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। एका मिनिटात चालू करू। हे बघ बाबा, लाईट गेली होती तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही, लाईट जरी नसली तरी आपलं सपोज सिस्टम एकदम वेल डन आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नको। एकदा आपण आपला लाईट वाढून घेऊया। तर हे बघ, एकदा लाईट जरा भग करी, आता कसा चमकालो का नाही बघ, प्रश्न बी तसा चमकूत। आता काय दिले आपल्याकडे, नोट हा शब्द दिलेला आहे, यासाठी OQWY हे घेतलेला आहे। मग आपल्याला माहित आहे NOTE हा जो नोट शब्द आहे यासाठी दिलेला आहे आपल्याकडे OQWI, आणि बुक शब्दासाठी विचारले काय येईल, BOOK बुक, बुक म्हणजे पुस्तक, मग आपल्यासाठी काय येईल हे विचारले या बुक शब्दासाठी, बरोबर आहे। मग याच्यासाठी तुला सिक्वेन्स कळला पाहिजे, एन नंतर लगेच काय येते एबीसीडी मध्ये, एन नंतर येतो ओ, त्याच नंतर ओ नंतर एक अक्षर सोडून काय येते, पी सोडून येते क्यू, तर टी नंतर दोन अक्षर सोडून यू आणि व्ही सोडून येते डब्ल्यू, आणि ई नंतर तीन अक्षर सोडून तर येते आय, बरोबर आहे। इथे शिरो अक्षर सोडा, इथे एक अक्षर सोडा, इथं दोन, इथं तीन, तर अशा प्रकारे मग बुक साठी काय येणार आहे, बी नंतर बघा 0 अक्षर सोडायचं, इथं एक अक्षर, इथं दोन अक्षर सोडायचे, इथं तीन अक्षर सोडायचे, मग बी नंतर लगेच काय येते, डी येते, बरोबर आहे। तर ओ नंतर एक अक्षर सोडून, आता इथं बघा ओ आहे, ओ नंतर एक अक्षर सोडून द्या, पी सोडून द्या आणि क्यू घ्या, डी नंतर येणार मग क्यू, त्यानंतर सॉरी बी नंतर लगेच आपल्याला सी घ्यावं लागणार आहे, बी नंतर लगेच सी, आणि ओ नंतर एक अक्षर सोडून घ्यावं लागणार आहे क्यू। पुढच्या वेळेस आता दोन अक्षर सोडायचे, ओ नंतर दोन सोडून द्या, इथं ओ आहे हे दोन सोडून दिले आणि पुढचा घेतला आर, बरोबर आहे, पुढचा घेतला आर अक्षर। आता तीन सोडून द्या के नंतर, हा के अक्षर आहे, के नंतर 12 13 14 हे तीन अक्षर सोडून दिले एन आणि ओ घेतला, बरोबर आहे, ओ घेतला चौथ्या नंबरचा, तर ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 30 चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1, बरोबर आहे। लाईट गेली तरी तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा, आपल्याकडे सिस्टम एकदम वेल डन आहे, बरोबर आहे। अपने जैसा सिस्टम इधर किधर भी नहीं। तर दिले आपल्याकडे एच साठी 11, प्रश्न क्रमांक 31 आहे, पी साठी 19 आणि टीओ साठी दिले आपल्याकडे 41। तर विचारलंय आपल्याला एलईडी साठी, बघ प्रश्न कसा आला, लाईटीवरच एलईडी, लय भारी एलईडी आपल्याकडे, टेन्शनच घ्यायचं नाही, लाईट जाऊ दे काही जाऊ दे, एक नंबर एलईडी आपल्याकडे। मग एलईडी साठी काय येणार आहे, ऑप्शन मधला नंबर हेच काढायचं आपल्याला। पहिलं तुला हे समजलं पाहिजे बाब्या की एच एबीसीडी मध्ये किती नंबरला असते, 8 नंबरला असते, बरोबर आहे। मग 8 मध्ये किती टाकल्यास 11 होतात, 8 मध्ये अधिक 3 टाकले की पुढे होतात 11, बरोबर आहे। मग पी एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे हे तुला माहित पाहिजे, पी एबीसीडी मध्ये असते 16 नंबरला, 16 मध्ये 3 टाकले की झाले 19, बरोबर आहे, आला पुढचा अंक। तसाच मग टीओ, टी एबीसीडी मध्ये तुला माहित पाहिजे बाब्या किती नंबरला आहे, 20 नंबरला, 20 आहे का 18 चेक करून घे, तर 20 नंबरला आहे, बरोबर आहे, 20 नंबरला, त्यामध्ये अधिक टाकले 3 झाले किती 21, आणि नंतर ओ बघा किती नंबरला आहे, ओ एबीसीडी मध्ये आहे 15 नंबरला, त्यामध्ये अधिक टाकले 3 की झाले किती 18, मग हे 21 अधिक 18 किती होतात, 21 अधिक 18 बरोबर 41। हा जो 41 टीओ साठी दिलता तो पण इथं बरोबर आलाय, 8 आणि 1 9, काय चुकते रे, ओ आपला बरोबर आहे का 15 नंबरला, बरोबर आहे, आणि 3 मिसळले ओ मध्ये,
तर 15 16 17 18, 8 आणि 1 9. एकदा बेरीज बघून घेऊ आपण, बरोबर आहे. 8 आणि 1 9, काहीतरी चुकलं इथं. टी साठी 20 घेतला, 20 मध्ये 3 टाकायचे होते आपल्याला. 20 मध्ये 23 होतील, इथे 21 नाही होणार. इथे 23 होतील, इथे 23 होतील, बरोबर आहे. तर 23 आणि 18 झाले 41. हा, आता आलं बरोबर, बरोबर आहे. तर तसंच मग आपल्याला एलईडी साठी सुद्धा काय करायचं, याच्यामध्ये जे आपल्याला अक्षर दिलेत ते अक्षर कितव्या नंबरला आहे त्याच्या सगळ्याची करायची बेरीज. मग एलईडी घेतला, एल किती नंबरला आहे, तर एल घेतला आपल्याकडे माहिती आहे आपल्याला, एल 12 नंबरला आहे. 12 मध्ये अधिक 3 टाकले, झाले किती, 15, बरोबर आहे. 15 झाले. त्यानंतर आपल्याला माहिती आहे ई आहे 5 नंबरला, तर 5 मध्ये अधिक 3 टाकले, झाले किती, 8. त्यानंतर डी, डी किती नंबरला आहे, तर डी आहे 4 नंबरला, 4 मध्ये 3 टाकले, झाले किती, 7. तर ह्या सगळ्यांची बेरीज किती होती, 15 अधिक 8 अधिक 7, तर झाले 30. तर 30 ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय बाबा, कमेंट मध्ये फेकून हा. क्वेश्चन नंबर 4 बरोबर आहे सर, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आलेला आहे. एलईडी म्हणले की विषय संपला, विषय लय गंभीर झाला आपला. ऑप्शन नंबर 4 मिळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 32. एका सांकेतिक भाषेत थुंबा 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 हा जो आहे, बरोबर आहे, THUMBA, ऐकले का कधी थुंबा, हा जो आहे याच्यासाठी ZYNFSG हे अक्षर दिलेलं आहे. एकदा लिहून घेऊया, THUMBA. याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, ZYN आणि FSG दिलेला आहे. तर रॉकेट साठी काय येईल, ROCKET, बरोबर आहे. रॉकेट याच्यासाठी काय येईल, बरोबर आहे. मग आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की बघा एबीसीडी मध्ये ए 1 नंबरला असते वरून, बरोबर आहे. तर तसंच खालून एबीसीडी उलटी जर चालू केली तर झेड एकदम 1 नंबरला असते. झेड शेवटी वरून 26 ला येते, तर खालून किती नंबरला येते, 1 नंबरला. म्हणून इथं काय लिहावं लागणार आपल्याला, इथं काय सांगतो तुम्हाला, हो का, झेड आहे वरून 1 नंबर, इथं बघा ए 1 नंबरला आहे, हे 2 नंबरला आहे. एम वरून किती नंबरला आहे, एम 13 नंबरला आहे. यू वरून किती नंबरला आहे, यू इथं 21 नंबरला आहे. एच वरून 8 नंबरला आहे आणि टी वरून किती नंबरला आहे, 18 नंबर 20 नंबरला आहे, बरोबर आहे. मग तसंच इथं झेड इकडून 1 नंबरला आहे, वाय इथं खालून 2 नंबरला आहे, खालून एन आहे 13 नंबरला, खालून एफ आहे 21 नंबरला, खालून एस आहे 8 नंबरला आणि खालून जी आहे 20 नंबरला. हे जर कळत नसेल तर एबीसीडी आपण इथे लिहिलेली आहे, नीट बघून घ्या. एका खाली एक अक्षर लिहिले बघा, एच्या खाली झेड येत आहे, बरोबर आहे. मग ह्याचा एक सिक्वेन्स लागला. त्यानंतर पुन्हा एचच्या खाली काय येत आहे, एचच्या खाली येत आहे यस. बघ एच कुठं दिसतंय, एचच्या खाली आहे यस, बरोबर आहे. त्याचबरोबर यू बघा कुठं आहे, यूच्या खाली वरी दिसतंय एफ, दिसतंय इथं. त्यानंतर एम बघा कुठं आहे, एमच्या खाली एन आहे, दिसतंय 13 नंबरला, बरोबर आहे. एम 13 नंबरला, तिकडे एन 13 नंबरला. त्याचनंतर बी बघा, बी हा आहे इथं बी, बी आणि वाय एका खाली एक आहे इथं. त्याचनंतर जी बघा, जी जी आहे 20 नंबरला, टी आहे 20 नंबरला. तर इथं बघा जी 20 नंबरला, टी 20 नंबरला, बरोबर आहे. ही जी वरून येते आपल्याकडे किती नंबरला, जी बघा, जी वरून जर बघितलं तर वरून बघा किती आहे, जी खालून 20 नंबरला येणार, बरोबर आहे. असं उलट येईल तर. आणि वरून जर बघितलं तर जी किती नंबरला येते इथं, एक अक्षर राहिले आपलं कुठं तर शेवटचं, बरोबर आहे. म्हणजे इकडचं पहिलं 20 नंबरला टी बघा, जी आहे टी आहे, टी येणार इकडून 20 नंबरला आणि इकडून येणार किती नंबरला, जी येणार 7 नंबरला, असं येणार, बरोबर आहे. म्हणजे हे असे अक्षर लिहायचे. मग तसंच आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की टी किती नंबर येते, ई किती, के किती, सी किती, ओ किती, आर किती हे नंबरला लिहायचं. अगोदर कुठून लिहायचं, वरून किती नंबरला येते. मग बघा टी वरून किती नंबरला आहे, तर टी 20 नंबरला येत असते, ई 5 नंबरला असते, के आपल्याकडे असणार आहे, के 11 नंबरला असणार आहे, सी आपल्याकडे आहे 3 नंबरला, ओ आहे 15 नंबरला आणि आर आहे किती नंबरला, आर बघा वरून किती नंबरला असते, वरून म्हणजे 15 आणि आर आहे 18 नंबरला, बरोबर आहे. आता अशाच पद्धतीने तिकडे अंक लिहायचे. मग ते खालून बघायचे, बरोबर आहे. मग अगोदर 18, नंतर आहे 15, नंतर आहे 3, नंतर आहे 11, नंतर आहे 5 आणि नंतर आहे 20. पण हे जे अंक, या अंकाच्या ठिकाणी अक्षर हे खालून येणारे अक्षर बघायचे, बरोबर आहे. आता इथलं पहिलं लिहिलं साफ करतो मी, म्हणजे आपल्याला सोपं जाणार. आता खालून म्हणजेच काय की आर, आर जो दिलाय आर ला काय करायचं आपल्याला, राऊंड करायचा. आर कुठं दिलाय बघायचं, इथं कुठं तरी आर दिसतंय का, मग इथं आर दिले तर आर आहे इथं, तर याच्या जवळ इथं काय येणार, इथं येणार. हा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ज्या अंकाच्या ठिकाणी तेच अंक लिहायचा आहे. तर 1च्या ठिकाणी 1, 18च्या ठिकाणी 18, बरोबर आहे. तर इकडून 18 आहे, तर इकडून बी 18च लिहावं लागणार आहे, खालून येणारा अंक.
बरोबर आहे. मग हे आय आपल्याला इथं लिहावं लागणार, इथं लिहिणार आपण आय, बरोबर आहे. आय आय लिहायचा. त्यानंतर पुन्हा काय लिहायचं आपल्याला, पुन्हा लिहायचं ई 5 नंबरला. तर ई बघा कुठं आहे, ई दिसतं इथं. ई नंतर इथं लिहिणार आपण व्ही, बरोबर आहे. आयच्या नंतर इथं लिहिणार व्ही, पण ते आपल्याला पलीकडून लिहिता यावं लागणार आहे, पलीकडून, बरोबर आहे. एकदा काय करू, हा प्रश्न क्रमांक किती आहे, 32 आहे. 18 15 3 11 5 2 0, प्रश्न क्रमांक 32, बरोबर आहे. हे कशासाठी घेतलं आपण, रॉकेटसाठी घेतलंय. रॉकेटसाठी म्हणजे आर बघा वरून घेतलाय अगोदर, म्हणजे खालचे अक्षर घेतलेत, बरोबर आहे. आर ओ सी के, आर 9 नंबरला येते का, 9. इथं जर बघितलं आपण आर, आर आहे इथं किती नंबरला, वरून 18 नंबरला, तर खालून 9 नंबरला येणार आहे, बरोबर आहे. अगोदर खालचे अक्षर घ्यायचे, तर इकडून येणार आहे आय, बरोबर आहे. तर इथं येणारे डायरेक्ट अक्षर लिहू आपण अगोदर, मग इथं आरच्या ठिकाणी आय लिहू, अक्षराला मारा गोळी, बरोबर आहे. आरच्या ठिकाणी आय घेऊ. त्यानंतर ओ बघा कुठं आहे, ओ, तर इथं दिसते कुठेतरी आपल्याला ओ, ओ ला नंतर इथं घेऊ आपण यल. त्यानंतर आय झालं, एल झालं. आता सी आहे, सी कुठं दिसते, इथं सी, सीच्या ठिकाणी आपण एक्स लिहिणार. त्यानंतर के बघा, के, के कुठं दिसते, इथं आहे के, केच्या नंतर इथं लिहिणार आपण पी. त्यानंतर बघा ई कुठं दिसतं, ई, ई आहे इथं ई, ईच्या ठिकाणी लिहिणार आपण व्ही, इथे घेतलं आपण व्ही. पी झालं वाय, ईच्या ठिकाणी व्ही, बरोबर. त्यानंतर त्यानंतर पुढे काय येणार आहे, टी, आणि टीच्या ठिकाणी काय घेणार आपण जी, बरोबर आहे. तर घेणार इथं जी. तर आता हे कुठं दिसतं बघा, आय एल एक्स पी जी, आय एल एक्स पी जी, पण इथं वाय आलेलं आहे, चुकून वाय आलं, इथं यायला पाहिजे किती, इथं यायला पाहिजे व्ही, बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे, 32 ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे. घेतलं का ऑप्शन नंबर 1, 32चं, 32चा ऑप्शन नंबर 1, जी व्ही पी एक्सेल, आय एल एक्स पी व्ही जी, हा बरोबर आहे का, इथं आलंय आय एल एक्स पी जी, पण लिहिताना आपण काय लिहिलं, उलट लिहिलं, याला इकडून लिहावं लागणार आपल्याला. कसं लिहावं लागणार होतं, इकडून अगोदर आय, नंतर इकडून पुन्हा लिहावं लागणार होतं यल, नंतर लिहावं लागणार होतं आपल्याला एक्स, नंतर लिहावं होतं पी, नंतर लिहावं होतं व्ही, आणि नंतर लिहावं होतं जी. तर ही ऑप्शन नंबर 4, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 येणार आहे याचं उत्तर, बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर जो 32 होता याचा ऑप्शन नंबर 4 येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न दिला आपल्याकडे, स्पेस हा जो शब्द आहे UNCAG असा लिहिलेला आहे, तर त्याच भाषेत ऑर्बिट हा शब्द कसा लिहिला जाईल. आता जो स्पेस शब्द आहे तो आपण लिहून घेऊ, SPACE, हा कसा लिहिलाय आपल्याला इथं लिहावा लागेल, काय लिहिलाय, UNCAG असा लिहिलेला आहे. तर ऑर्बिट हा शब्द ORBIT हा कसा लिहिला जाईल. तर बघा यस आहे, बरोबर आहे. यसच्या नंतर काय येते आपल्याला, टी सोडून यू, एक अक्षर सोडून, बरोबर आहे. पुढचं एक अक्षर सोडून लिहिलेलं आहे याच्यामध्ये, बरोबर. आता आता पीच्या अगोदरचं एक अक्षर घेतलंय, बरोबर आहे. पीच्या अगोदरचं एक अक्षर काय येतं, एन, पीच्या अगोदर एन येते बघा, पीच्या अगोदर, बरोबर आहे, एन येते, ठीक आहे. त्यानंतर एच्या पुढचं अक्षर घेतलेलं आहे एक सोडून, बी नंतर सी आलेलं आहे इथं. आता सीच्या अगोदरचं एक अक्षर सोडून काय येते, बी सोडून सी, पुढचं अक्षर येणार आहे इथं ए, बरोबर आहे. सीच्या अगोदर बी सोडून ए घेतलेला आहे, बरोबर आहे. तसंच आता ईच्या काय करायचं आपल्याला, आता अगोदरचं घेतलं, ईच्या पुढचं एक अक्षर सोडून काय येते, ईच्या पुढचं ABCDEF सोडून जी, म्हणजेच एक अक्षर अगोदर काय करायचं आपल्याला, पुढचं घ्यायचंय, नंतर एक अक्षर मागचं घ्यायचंय, पण एक अक्षर वगळून, बरोबर आहे. तसंच मग मला सांगा, ओच्या नंतर एक अक्षर सोडून पुढे काय येते, ओच्या नंतर एक अक्षर सोडून पी सोडून क्यू येते, बरोबर आहे, क्यू घेतला, ठीक आहे. त्यानंतर पुढचं घेतलं, आता काय करायचं मागचं, तर आरच्या आधी एक अक्षर वगळून काय येते, बरोबर आहे. आरच्या आधी काय असते, क्यू असते, क्यूच्या आधी एक अक्षर सोडून बघा आर आहे, आरच्या आधी क्यू सोडून पी येणार, मग इथे येणार पी, बरोबर आहे. त्यानंतर आता मागचं बी घेतलं, आता पुढचं बीच्या नंतर सी सोडून डी येणार, सी सोडून डी येणार, बरोबर आहे. तर आता आयच्या अगोदरचं एक अक्षर सोडून घ्यायचं आपल्याला, आय आहे त्याच्या अगोदर एच सोडून जी घेणार, बरोबर आहे, एच सोडून जी घ्यायचं आपल्याला, बरोबर. QPDG, QPDG, आणि शेवटी आता आपल्याला टीच्या नंतरचं जे अक्षर आहे ते पुढचं घ्यायचंय. तर टीच्या नंतर काय येतं बघा, टीच्या नंतर येते आपल्याला यू सोडून व्ही घ्यायचंय, तर इथे येणार व्ही. तर ऑप्शन मध्ये QPDJ व्ही कुठे दिसते, तर ऑप्शन नंबर 3 ला इथं दिसत आहे. त्याच प्रकारे आता पुढचा प्रश्न सोडून घेऊया आपण. आता हे प्रश्न लय एकदम कसा आहे, डेंजर प्रश्न आहे, पण तरी बी याला आपण घाबरायचं नाही. हॉट फिल्टर कॉफी साठी आपल्याकडे 589 आहे. डे अँड नाईट चा संकेत आपल्याकडे 173 आहे,
आणि व्हेरी हॉट डे, बरोबर, व्हेरी हॉट डे याच्यासाठी आपल्याकडे 943 अंक आहे. तर त्याच सांकेतिक भाषेत हॉट नाईट कशा रीतीने संबोधले जाऊ शकते हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं हॉट शब्द आलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा हॉट शब्द आलेला आहे. मग याच्यामध्ये असा अंक ह्याच्यामध्ये असणारा सेम सेम अंक बघायचा आहे. आता इथं डे आले, इथं पण डे आले, बरोबर आहे. तर आता बघा इथं हॉट आहे, हॉटला जर समजा आपण 9 दिलं तर इथं हॉट साठी समजा 9 आपण जर लिहिलं तर इथला हॉट गेला इथं 9 साठी, बरोबर आहे, 9 साठी. तर इथं बी डे आहे, इथं बी डे आहे, तर डे साठी समजा आपण काहीतरी एक अंक देऊया, बरोबर आहे, बरोबर आहे. तर डे साठी एक अंक जर दिला तर काय येईल आपल्याकडं, समजा इथं आता नाईट आहे, नाईट साठी 173 आपल्याकडे, बरोबर आहे. तर 173 म्हटलं, नाईट साठी 1 दिला, बरोबर आहे, नाईट गेला, नाईट साठी 1 दिला, बरोबर आहे. राहिलं काय मग आता डे राहिला, आणि डे साठी समजा काय तर, पण आपल्याला हॉट आणि नाईट साठीच काढायचं होतं. म्हणजे हॉट साठी आपण काय घेतला होता, हॉट साठी 9 आणि नाईट साठी NIGHT, नाईट साठी घेतला होता 1. 9 आणि 1 अक्षरापासून 91 हा अंक तयार होतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचा येत आहे, बरोबर आहे. पण आपण जर विचार केला याच्यामध्ये तर बघा डे साठी पण आपल्याला काहीतरी अंक येतो, ते पण आपण काढू शकतो. आता इथे बी डे आहे, इथे बी डे आहे, मग याच्यामध्ये सारखा अक्षर कुठं आहे, इथं 3 आहे, इथं बी 3 आहे, मग डे साठी आपण 3 अक्षर सुद्धा देऊ शकतो, डे साठी 3, बरोबर आहे. पण तेवढं आपल्याला काय नाही, आपल्याला फक्त हॉट नाईट साठी सांगायचं होतं, त्याचा ऑप्शन नंबर 4 आपण काढलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आपल्याकडं, अर्थ. तर अर्थ हा शब्द DBQUG असा लिहिला जातो. तर बघा इथे लिहून घेऊ आपण EARTH. अर्थ हा शब्द कसा लिहिला जातो, DBQUG असा लिहिला जातो. तर वेनस, ठीक आहे, वेनस जो आहे VENUS हे जो शब्द आहे तो कसा लिहिला जाईल. आता बघा ईच्या नंतर, सॉरी ईच्या अगोदर कुठला अक्षर येते, तर अगोदर येते डी, याच्या अगोदरचं एक अक्षर घेतलंय, याच्या नंतर पुढचं अक्षर काय येते, बी. म्हणजे आधीचं एक अक्षर घ्यायचं आणि पुढचं एक अक्षर घ्यायचं, आधीचं एक पुढचं एक, आधीचं एक पुढचं एक, आधीचं एक, असं, बरोबर आहे. आधीचं एक पुढचं एक, आधीचं एक पुढचं एक अक्षर घेत घेत जायचं आपल्याला. मग ईच्या अगोदर काय आला, डी आला, याच्या नंतर बी आला, आरच्या आधी क्यू आला, एफच्या नंतर EAR हा टी होता, बरोबर. टीच्या नंतर काय येते, यू येते, आणि एचच्या अगोदर जी येते. तसंच मग आपल्याला काय करायचंय, ईच्या काय करायचंय आपल्याला, अगोदर काय येते व्हीच्या बघा अगोदर काय येते, इथं व्ही जर एबीसीडी मध्ये कुठं असेल तर व्हीच्या अगोदर यू येते, मग इथे लिहिणार आपण यू. त्यानंतर ईच्या नंतर काय येते, ईच्या नंतर येते बघा एफ, बरोबर आहे. इथं काय आलता आपल्याला, यू आलता, नंतर एफ आला. त्यानंतर एनच्या अगोदर काय येते, तर यांच्या अगोदर बघा काय येते, 13 नंबरला एम येते, बरोबर आहे, UFM. त्यानंतर आता आपल्याला यूच्या नंतर काय येते बघायचंय, तर यूच्या नंतर बघा इथं काय येते, यूच्या नंतर व्ही येते, बरोबर आहे. मग घेतला आपण इथं व्ही, UFMV कुठे दिसते का, UFMV. आणि शेवटी आहे आपल्याला एसच्या जे नंतरच येणार अक्षर आहे बघा, UFMG एवढ्यावर जरी आपल्याला उत्तर भेटू शकते, बरोबर आहे. एच जी, बरोबर आहे. एसच्या नंतर काय येते, एसच्या नंतर येते आपल्याला बघा, एसच्या नंतर येत आहे टी, तर टी आपल्याला शेवटी लिहायचं आहे. एसच्या अगोदरचं अक्षर लिहायचं ना आपल्याला, एच जी, बरोबर आहे, अगोदरचं अक्षर. एसच्या अगोदर काय येतं बघायचं, एसच्या अगोदर आर येते, तिथं आर लिहावं लागणार. मग हे ऑप्शन नंबर मध्ये कुठं दिसतंय का बघा, UFMVR हे ऑप्शन नंबर 1 ला दिसत आहे. म्हणून 35 क्वेश्चनचं आन्सर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आपल्याकडे बेल साठी 19, टाइम साठी 47, तर स्माइल साठी काय असणार आहे. मग आता जो बेल शब्द दिलाय, तर आता बघा BEL हे जे बेल आहे, बेल म्हणजे बी अक्षर 2 नंबरला आहे, अधिक ई अक्षर एबीसीडी मध्ये 5 नंबरला आहे, अधिक एल एबीसीडी मध्ये अक्षर 12 नंबरला आहे. सगळ्यांची बेरीज केली तर 19 येत आहे, येत आहे. त्याच प्रकारे टाइम या शब्दाची जर बेरीज केली आपण, TIME या शब्दामध्ये टी 20 नंबरला आहे, ई 5 नंबरला आहे, एम 13 नंबरला आहे, ई 5 नंबरला आहे. या सगळ्यांची जर बेरीज केली तर बेरीज भेटते आपल्याला 47. बघा कशी भेटते, 20 अधिक 5 25, 25 आणि हे 5 30, 30 आणि 10 40 43 काहीतरी TIME. इथं ई नाही रे, इथं आय आहे, बरोबर. आणि आय इथं किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे, बरोबर आहे. TIME आय घेतला 9 नंबरला, सगळ्याची बेरीज झाली 47. तसंच मग आता विचारले स्माइल हा जो शब्द आहे याच्यामध्ये काय येणार आहे. हा जो शब्द घेतला आपण SMILE, हा जो स्माइल शब्द आहे याची सगळ्याची बेरीज करायची.
एस बघा किती नंबरला आहे, 19 नंबरला, अधिक एम किती आहे, 13 नंबरला, अधिक आय आहे 9 नंबरला, अधिक 12 नंबरला एल आहे, आणि 5 नंबरला आहे आपल्याकडे काय, ई. तर या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा हे 13 आणि 12 झाले, 12 2 24 25, 25 आणि 5 30, 30 आणि इकडचे 10, 30 आणि 10 झाले 40, 40 आणि 2 42. बेरीज आपली एकदा परत लिहून घेऊ आपण. एस 19 ला एम 13 आय 12 ला एल, 12 आणि 13 झाले आपल्याकडे 25, अधिक 5 30, 30 आणि 9, 30 आणि 9 39, अधिक 19, 39 अधिक 19, 9 9 18 ला 8 हातचा आला 1, 4 आणि 1 5 58. तर 58 ऑप्शन मध्ये दिसते कुठं, ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणजे एस एम आय एल ई या सगळ्यांची बेरीज किती येत आहे, 58 येत आहे. तुम्ही पण बेरीज करून बघा आणि कमेंट मध्ये याचा आन्सर सांगा. बरोबर आहे, बेरीज एकदम सोपी आहे. एस एम आय एल ई सगळ्यांची बेरीज करा आणि ऑप्शन मध्ये कुठं दिसते ते कमेंट मध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, एका सांकेतिक भाषेत जर आर आय ओ हा शब्द क्यू एस एच जे एन पी एवढा मोठा लिहिलाय, अरे बापरे, तर त्याच सांकेतिक भाषेत एन ई टी एवढा शब्द आहे, याच्यासाठी काय येईल एवढा मोठा शब्द दिलाय. बघा काय दिले एकदा लिहून घेऊ आपण. इथे लिहितो आर आय ओ साठी काय लिहिले आपल्याला खाली लिहून घेऊ आपण, क्यू एस एच जे आणि एन पी हे शब्द लिहिले आहे. याच्यामध्ये काहीच नाही करायचं बब्या, जो हा शब्द दिलाय ह्याच्या अगोदरचा एक आणि पुढचा एक घेतलाय. बरोबर आहे, तर बघ क्यू आर एस कुठं दिसतोय, बघ क्यू आर एस आहे का नाही, हा मधला अंक वरी आहे क्यू आर एस. बरोबर आहे, त्याच नंतर हा मधला अंक आय, त्याच्या आधीचा एक पुढचा एक एच आय जे. बरोबर आहे, एच आय जे. बरोबर आहे, आता जो मधला अंक आहे ओ, त्याच्या आधीचा एन नंतरचा पी. बरोबर आहे, एन ओ पी. मग अशाच प्रकारचा सिक्वेन्स या शब्दामध्ये लावायचा, एन ई टी नेट शब्दामध्ये. आन्सर याचा कमेंट मध्ये फेकून आण. बरोबर आहे, जरा दमन फेकून आण, मलाच लागल. एन ई टी मग यांच्या अगोदरचा एक पुढचा एक. बरोबर आहे, आता एन कुठं दिसतोय बघ तुला, हे पुसून टाकू. हा, तर एन इथं दिसतंय. यांच्या अगोदर काय आहे, यांच्या अगोदर 13 ला एम आहे, नंतर ओ आहे. मग इथं अगोदर येणार काय, इथं अगोदर येणार एम, नंतर येणार ओ. ठीक आहे, तर एम एन ओ हा आलेला आहे आपला एम एन ओ. बरोबर आहे, त्यानंतर पुन्हा ईच्या अगोदर एक नंतर एक, हो का, ई आहे, ईच्या अगोदर डी नंतर एफ हा मधला अंक, तर डी ई एफ, इथं डी ई एफ तयार झाला म्हणजे डी एफ. बरोबर आहे, तर हे एक तयार झाला. आता टीच्या अगोदरचा एक नंतरचा एक, आता टी बघा इथं आहे, तर यू आणि एस येणार, मग इथे येणार यू टी एस. बरोबर आहे, तर हे जे बघा एम ओ डी एफ यू एस कुठं दिसतंय, एम ओ डी एफ यू एस, तर एम ओ कुठं आहे, एम ओ डी एफ एस यू हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसत आहे. बरोबर आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 37 चा आन्सर असलाय आपल्याकडे ऑप्शन नंबर 2. समजलं, एवढं सोपं होतं. आता पुढचा प्रश्न बघूया, इंटरेस्टिंग प्रश्न आहे आपल्याकडं. कस्टमर हा शब्द असा लिहिला जात आहे, तर प्रोडक्ट हा शब्द कसा लिहिला जाईल. कस्टमर लिहून घेऊ आपण, सी यू एस टी एम ई आर. बघा स्पेलिंग बरोबर आहे का कस्टमरचे, सी यू एस टी एम ई आर. याच्यासाठी कशा पद्धतीने शब्द लिहिला ते एकदा लिहून घेऊ आपण, एस यू सी आणि पुढे आहे टी आर ई एम, टी आर ई एम असं लिहिलेलं आहे. मग आता सगळ्यात अगोदर नंबरिंग द्यायचे, ह्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर आणि 7 नंबर. बरोबर आहे, तर आता याच्यामध्ये एस किती नंबरला आहे बघा, एस बघा 3 नंबरला आहे, याला 3 नंबर दिला. यू बघा किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. त्यानंतर सी बघा किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. टी नंबर बघा 4 नंबरला आहे. त्यानंतर आर बघा किती नंबरला आहे, इथं 7 नंबरला आहे. ई बघा इथं किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे. आणि एम बघा किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे. बरोबर आहे, 3 2 1 4 7 6 5 हा आपल्याकडे सिक्वेन्स आलेला आहे. तर असाच सिक्वेन्स आपल्याला या प्रोडक्ट शब्दामध्ये लावायचा आहे, पी आर ओ डी यू सी टी. तर प्रोडक्ट साठी काय येईल याचा आन्सर कमेंट मध्ये बघा फेकून आण. याला सगळ्यात अगोदर 1 2 3 4 5 6 7 असे नंबर द्यायचे आणि ह्याच पद्धतीने तिकडे नंबर लावायचे. कमेंट मध्ये याचं उत्तर आलं पाहिजे तुझं. क्वेश्चन नंबर 38 आहे, 1 मिनिटामध्ये उत्तर तुझं आलं पाहिजे बघ. बरोबर आहे, पुढचा प्रश्नाचं आपण बघूया त्या प्रोडक्टचं. 3 2 1 4 7 5 3 2 1 4 7 6 5 4 7 6 5. बरोबर आहे, कमेंट मध्ये उत्तर सांग लवकर, तोपर्यंत आपण त्याचं काढून घेऊया. शेवटचे येणार आहे 4 7 6 5. बघा आता त्याच पद्धतीने जे अंक लिहिले ते खाली लिहून घेऊ आपण. काय काय आहे, 3 2 1 4 7 6 5. तर बघा आता तिसऱ्या ठिकाणी काय आहे, ओ आहे, इथं ओ आधी लिहिणार. नंतर दुसऱ्या ठिकाणी काय आहे, आर आहे, आर लिहिणार.
नंतर 1 नंबरला काय आहे, पी आहे, पी लिहिणार. 4 नंबरला काय आहे, डी आहे, डी लिहिणार. 7 नंबरला काय आहे, टी आहे, टी लिहिणार. 6 नंबरला काय आहे, सी आहे, सी लिहिणार. आणि 5 नंबरला आपल्याकडे काय, प्रोडक्ट डी यू आहे. तर 5 यू लिहिला आपण, यू बरोबर आहे. तर ओ आर पी डी, ओ आर पी डी टी सी यू, ओ आर पी डी कुठं दिसते का, ओ आर पी डी टी सी यू, ऑप्शन नंबर ए 2 बरोबर आहे. ओ आर पी डी बघा, ओ आर पी डी आणि टी सी यू बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 38 चा आन्सर आलेला आपल्याकडे ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याकडं, ट्रीज आर नॉट कॉमन. हा संदेश एका सांकेतिक भाषेत दिला आहे ज्यात शब्दातील अक्षरे व संकेतांक त्यांच्या क्रमाने असतीलच असे नाही. तर झेड जी बी यू झेड आणि डी बी झेड के एफ यू अशा पद्धतीने दिलाय. रे बाप रे बाप, एवढा अवघड दिलाय की रे, टेन्शन घेऊ नको ना, कांबळे सर आहे की तुझ्यासोबत, काल ताण गेला तू. मग आपल्याकडे काय दिले, ट्रीज एकदा लिहून घेऊ आपण शब्द, आणि ही 39, 40, 41 हे 3 प्रश्न आपण सोडून घेऊ. आपल्याकडे सगळ्यात अगोदर दिलेला आहे टी आर डबल ई एस, डबल ई आहे ना, डबल ई एस. ट्रीज साठी काय आहे, झेड जी बी यू झेड, इथं खाली लिहितो मी. ह्याला काय करू आपण, अगोदर सगळं लिहून घेऊ. ट्रीज आर ए आर ई आर नॉट, पुढं काय आहे, कॉमन, सी ओ डबल एम ओ एन. माव नाही गेले की इथं सरकत आहे का बाजूला आहे, सरका नाही गेलं. हा, कॉमन शब्द काय करू आपण, जरासा वर लिहूया किंवा इथंच लिहू हे करून, सी ओ डबल एम ओ एन. ठीक आहे, दिलाय कॉमन शब्द शेवटी. आता बघा ह्याच्या खाली काय लिहायचं, झेड जी बी यू झेड, इथं लिहू आपण झेड जी बी यू झेड बरोबर आहे. त्यानंतर आर साठी काय, डी बी झेड, डी बी झेड. त्यानंतर पुढे आहे आपल्याकडे नॉट, नॉट साठी के एफ यू, के एफ यू. आणि कॉमन साठी काय आपल्याकडं वाय एफ के, वाय एफ के. आणि पुढे आहे एच वाय के, एच वाय के. बघा ह्याचा सांकेतिक अक्षर जे दिलेत आपल्याकडे बरोबर आहे, की याच्यासाठी काय आहे त्याच्यासाठी काय आहे. अगोदर आपल्याला अंक द्यायचे, आता अक्षरासाठीच अक्षर दिले, काही टेन्शन घेऊ नका. यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, इथे ई दोनदा झाले डबल, मग डबल याच्यामध्ये कुठला अक्षर झाला, झेड आणि झेड. मग इथे लिहून घेऊ आपण, ई साठी काय येणार, ई साठी येणार झेड बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा ए आर ई आर आणि टी आर ई, याच्यामध्ये इथं आर आहे, इथं आर आहे, आणि इथं आर आणि इथं आर आहे. तर मग असं गोष्ट बघा याच्यामध्ये किंवा हा एक गोष्ट आपल्याला तर माहित झाली आहे की ई जो आहे, ई साठी आपण झेड घेतला होता, झेड घेतला, ई साठी झेड घेतला होता, झेड झालं. आता याच्यामध्ये इथं बघा आर आहे, इथं आर आहे, आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथं बी आहे, इथं बी आहे. जर आपण आर ला जर डी म्हणलं तर इथे डी येत नाही, म्हणून आर साठी काय येणार, आर साठी येणार बी. मग इथे घेतलं आपण आर साठी येणार बी. राहिलं फक्त ए, आणि ए साठी येणार मग डी. मग ए साठी येणार आपण काय घेतलं, डी. तर आता राहिलंय काय याच्यामध्ये, झेडचं मिटलं आणि बीचं बी मिटलं. बी साठी आपण आर घेतला होता बघा, बी साठी आर घेतला होता, ईचं पण मिटलेलं आहे, फक्त टी आणि एस राहिले. आता जर बघितलं एन ओ टी, ह्याच्यामध्ये टी आहे. आता झेडचं तर मिटलेलं होतं, ह्याला गोल करून टाकू आपण. त्यानंतर जी आणि यू राहिले. तर बघा एन ओ टी याच्यामध्ये टी आहे, याच्यामध्ये टी राहिलेला आहे. तर टी साठी जर आपण यू घेतला तर बघा याच्यामध्ये यू इथं आहे, मग टी साठी घेतला आपण यू, टी साठी घेतला यू. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फक्त आणि फक्त जी राहिले आणि ते यस राहिले. मग यस साठी काय घेणार आपण, यस साठी घेणार जी. त्याचबरोबर आता बघा यस साठी घेतला आपण जी, इकडचं सगळं मिटलं, हे अक्षर संपलं, हे अक्षर संपलं. इथं टी साठी आपण घेतला होता यू. आता राहिले काय बघा एकच गोष्ट याच्यामध्ये, इथं आहे आपल्याला एन ओ टी, टी साठी यू घेतला होता, ह्याला गोल करून टाकूता. आता जर याच्यामध्ये एन एकदाच आहे आणि याच्यामध्ये एकदाच असणारा अक्षर कुठला आहे, एफ वाय एच. एच पण बघा एकदाच आहे, एफ पण याच्यात एकदाच आहे, आणि डबल अक्षर झाले याच्यामध्ये, वाय डबल झाले, वाय डबल झाले, के डबल झाले, के डबल झाले बरोबर आहे. तर के जर अक्षर आपण एन ला दिलं तर एन याच्यात एकदाच आहे म्हणून के काय येणार नाही बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय लिहिलेलं अक्षर आपल्याला बघावं लागणार आहे. ओ बघा दोनदा झाले, ओ जर आपण बघितलं तर ओ के साठी जाणार, वाय एफ साठी जाणार. मग एन साठी जर आपण एफ घेतला बरोबर आहे, ह्याच्यामध्ये एफ आहे, मग एन साठी काय करू आपण एफ घेऊया बरोबर आहे. एन साठी एफ घेतला, एन साठी एफ घेतला, तर एन इथं एकदाच आहे, मग इथं एकदाच होता म्हणून हा एफ गेला बरोबर आहे. एन साठी एफ गेला, मग ओ राहिलाय, आणि ओ साठी काय येणार, मग ओ साठी येणार के. मग ओ साठी घेतला आपण
के. आता के बघा इथं दोनदा झालाय, इथं एफचं तर मिटलं, के इथं एकदा झाला, इथं एकदा झालाय, के साठी पण मिटलं. केचं काय आलं, के साठी ओ घेतला, हा ओ गेला, हा ओ गेला, बरोबर आहे. आता दोनदा यम आलाय, दोनदा अक्षर राहिलेलं वाय आहे, मग यम साठी काय येणार, इथे लिहितो यम साठी येणार आहे वाय, राहिलंय फक्त सी, आणि सी साठी काय येणार मग एच येणार, मग सी साठी घेऊ आपण एच. अशा प्रकारे हे सगळे अक्षरासाठी आपण दुसरं अक्षर कुठलं येते ते इथं बघितलेलं आहे, बरोबर आहे. राऊंड करू करू बघितलं. आता हे आपल्याला काय भेटलं, सांकेत अक्षर याचे भेटले. मग याच्यावरून आपल्याला शब्द तयार करायचा मॅट. मॅट साठी काय येईल बघा परो, एम साठी काय आहे वाय आहे, वाय घेतला. त्यानंतर ए साठी काय आहे, ए साठी बघा इथं ए साठी डी आहे, आणि टी साठी काय आहे तर टी साठी यू आहे. तर वाय डी यू पासून तयार होणार याच्यामध्ये शब्द बघा वाय डी यू, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. इथं वाय आहे डी आहे पण यू नाही, इथं डी आहे वाय नाही यू नाही, इथं वाय नाही डी आहे यू आहे म्हणून वाय नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 असणार आहे. आता टी ओ आर एन याच्यासाठी काय असणार आहे हे शोधायचंय. तर आपल्याला माहित आहे टी साठी काय येत आहे, टी साठी इथं लिहितो, टी साठी येत आहे यू. त्यानंतर ओ साठी काय येत आहे, ओ साठी येत आहे के. त्यानंतर आर, आर साठी काय येत आहे तर आर बघा याच्यामध्ये कुठे आर साठी येत आहे बी, आणि एन बघा एन साठी काय येत आहे तर एन साठी येत आहे एफ. तर यू के बी एफ यासाठी काय बघा यू के बी एफ कुठे येत आहे तर यू के बी एफ ऑप्शन नंबर 2 ला येत आहे. तर इथं यू के बी एफ, यू एफ बी के, यू के बी एफ, यू के बी एफ याच्यामध्ये येत नाही, हे दोन तर कटले, ह्याचा तर आपला प्रश्नच येणार नाही, बरोबर. याच्यात दोनदा यू आला, याच्यात दोनदा आलाय. मग 40 मध्ये काय आहे एकदा आपण बघून घेऊया की 40चा नेमका ऑप्शन आहे काय, म्हणजे आपल्याला मिसमॅच होणार नाही. तर 40चा ऑप्शन नंबर येत आहे आपल्याकडे, ते ऑप्शन नंबर 1, 40चा ऑप्शन नंबर 1 येईल. तर 40चं जे आहे ऑप्शन नंबर 1 येणार आहे, बरोबर आहे, समजला. आता शेवटचा आपल्याकडे काय CEAT काय येणार आहे. सी साठी बघा आपल्याला माहित आहे सी साठी एच आहे, मग घेतला एच. ई साठी काय आहे तर ई साठी आहे झेड. त्यानंतर ए साठी काय आहे, ए साठी आहे डी, आणि शेवटी आपल्याकडे टी, तर टी साठी काय घेतला आपण यू. बघा एच झेड डी यू कुठं कुठं दिसतंय, याच्यात एच नाही कटला, याच्यात एच नाही कटला, याच्यात एच आहे, याच्यामध्ये एच नाही म्हणून कटला, म्हणून एच झेड डी यू, एच झेड डी यू फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये येत आहे, बरोबर आहे. म्हणून 41 प्रश्नाचं आन्सर आपल्याला मिळत आहे ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे आपण इथे 41व्या प्रश्नापर्यंत आलो. याच्या लगेच आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढचे पण प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय परिवर्तन. चला.